असं फक्त फोटोकडे बघून काय होणार नाहीये. त्यासाठी आपल्याला जरा मेहनत घ्यावी लागेल. सर तुम्ही चावटपणा बंद करा. ओ हॅलो, मी काय सावटपणा करतोय? फॅक्टच बोलतोय ना. सी आता अक्का साहेबांनी आपल्याला जो काही आशीर्वाद दिलाय तो जर खरा करायचा असेल तर मग आपल्याला थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल ना. आणि त्यासाठी तुम्ही असं फक्त फोटोकडे बघून काय होणार नाहीये. तुम्हाला जरा माझ्याकडे बघायला आणि फक्त माझ्याकडे बघून पण काय होणार नाहीये. मला जरा निरखून बघायला. मी आलेच. ओ काय आलेच? सई सई फेट मी काहीतरी म्हणतोय. ओ सई, अरे अशा का वागला या? इज नॉट फेअर सई. चंचला हा मन मोहन ग, याला कसले बंधन ग. चंचला हा मन मोहन ग, याला कसले बंधन ग. चंचल चंचल हा मोहन ग. काय अहो बघताय काय माझ्याकडे? मी बघतोय की आज इतक्या वर्षानंतर तू हे गाणं म्हणतेस. देवांश लहान असताना तू हे गाणं म्हणायचीस, आठवतंय ना? चांगलंच आठवतंय. माझ्या आयुष्यातले सोन्याचे दिवस होते ते कसं विसरेन मी. देवांश लहान होता ना तेव्हा एकदम कावरा बावरा व्हायचा. तेव्हा काय करावं मलाच सुचायचं नाही. एकदा असाच भेदरलेल्या अवस्थेत होता तेव्हा पटकन मी त्याला मिठी मारली आणि गाणं म्हणायला लागले. अहो म्हणता काय, एकदम शांत झाला. अहो शांतच नाही, 5 मिनिटात झोपला सुद्धा. मग त्यानंतर कधी त्याला शांत करायचं असलं ना की मी हेच गाणं म्हणायचे. हो, पण त्यानंतर आज ऐकतोय मी हे गाणं तुझ्या तोंडून. हो ना, कारण नंतर हे गाणं गुणगुणायची संधी मला मिळेनाशीच झाली. म्हणजे ताई देवांशला माझ्याजवळ येऊच द्यायच्या नाही. सतत त्याला आपल्याजवळच ठेवून घ्यायच्या. मग त्या कामावर जातील तितकाच काय तो वेळ देवांश माझ्याजवळ. देवांशला फिरायला घेऊन जाणं, त्याचे हट्ट पुरवणं, त्याच्यासाठी खेळणी आणणं, सगळं त्याच करायच्या. मग मला सतत भीती वाटत राहायची की माझं लेकरू मला विसरून गेलं तर. नाही, पण ती भीती आता तुझ्या मनात शिल्लक राहिलेली नाहीये ना? म्हणजे देवांशच्या आयुष्यात तुझी काय जागा आहे, काय स्थान आहे हे तुला कळलंय ना? तरी मनाला भीती वाटतेच ना. अगं जानकी, मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते काय उगाच? होईल होईल, हळूहळू माझं मन शांत होईल. बघूया. अगं बाई, गॅस बंद करून येते. अरे एवढा स्वयंपाक, म्हणजे हा एवढा बेत कोणासाठी? मी तरी काय विचारतोय, लाडक्या लेकासाठी असणार नाही का? मग आणि कोणासाठी असणार? खरंच पण मी किती भाग्यवान आहे ना, देवांसारखा लेक मला लाभलाय. काल बघितलं ना रात्री मी किती बेचैन झाले होते. हो ना. पण आज त्याच्या खोलीत गेले आणि त्या फोटो फ्रेम मध्ये माझा फोटो बघितला आणि इतकं बरं वाटलं मला. खूप शांत वाटलं. देवाचे आभार मानावे तितके कमी आहेत बाई. मग चला देवघरात जाऊया. हो चल, देखील देवी आईला नमस्कार करतो आणि मगच बाहेर पडतो. बाहेर कुठे जाताय तुम्ही? अगं, तो माझा मित्र आहे ना दिलीप जाधव. हा, ते लंडनला असतात ते. हा, तो आता मुंबईत आलेला आहे, तर त्याला भेटतो. हा, वा वा वा. मग नाश्ता वगैरे? सर, आवरलं तुमचं? एक मिनिट, मी रुमाल देते. हे घ्या.
परफ्यूम विसरला असेल ना. वॉच हे एकच आहे, 2 नाही आहेत तुमच्याकडे. सर सॉरी ना, सॉरी. कशाबद्दल? आणि तुम्ही इथे का उभे आहात? जा ना, तुमचं काम करा. तुम्हाला खूप कामं असतात ना. गो जा जा जा, काम करा. नाही 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 प्लीज 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 असं रागवू नका ना माझ्या, प्लीज. आधी समोरच्याला राग येईल असं वागायचं आणि त्यानंतर रागवू नका म्हणायचं. काय पॉइंट आहे हो यात? समोरचा माणूस तुमच्यावर रागवलाय आणि तुम्ही त्याच्या तोंडावर हसताय. नाईस हा साई, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सर मी तुम्हाला नाही हसते, तुमचा हा चेहरा बघून हसते. का का फनी आहे का माझा फेस? माझा फेस फनी आहे? बघू बरं. आता खरा फनी फेस दिसतोय. मला एंग्री बर्ड म्हणता, पण तुम्हाला पण राग आल्यावर ना रागाने नाक तुमचं असं लाल लाल होऊन फुलतं. एक विचारू, तुम्ही असे ते जेव्हा लहान बाळ होतात तेव्हा तुम्हालाही राग आल्यावर असं नाक लहानपणी लाल लाल व्हायचं का हो तुमचं? खरं सांगू, आता तुम्ही इतके क्यूट दिसताय ना, खूप म्हणजे खूप. सई प्लीज डोंट डू दिस. हा एक्सक्यूज मी. हा हॅलो. या आय एम ऑन माय वे. हा नाही वेळेत पोहोचेन. डोंट वरी. या सी यू. नाश्ता तरी करून जा ना. हा नाही करायचंय मला नाश्ता. अँड वन मोर थिंग, मला नाही आठवत लहानपणी मी चिडल्यावर माझं नाक लाल व्हायचं की नाही ते. ओके. पण आईंना आठवत असेल ना, म्हणजे त्यांनी तुम्हाला कधी लहानपणीच्या गोष्टी सांगितल्या नाही का? तुम्हाला राग आल्यावर नाक असं लाल व्हायचं की नाही, बाकीच्या गमती जमती आईंनी, भैरवी मॅडमने कधीतरी सांगितलं असेल. नाही सांगितलं काहीच कधीच. जाऊ मी आता. नाही सर, सरांना त्यांच्या लहानपणीचं काहीच कसं माहित नाहीये.